रोहा अष्टमी नगर परिषदेच्या द ग तटकरे सभागृहात नगराध्यक्षा मनश्री शेडगे यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली। विशेषतः वाढीव पाणीपट्टीबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तर देत त्यामागील कारणं आणि नगर परिषदेची भूमिका त्यांनी मांडली आहे। यावेळी रोहा शहरातील सुरू असलेली आणि प्रस्तावित विकास कामे, नगर परिषदेच्या योजना तसेच शहराच्या विकासात्मक दृष्टिकोनावर देखील चर्चा करण्यात आली। या पत्रकार परिषदेला मुख्याधिकारी अजय कुमार एडके, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, सभापती मयूर दिवेकर, महेश कोलटकर, रवींद्र चाळके, नगरसेवक अजित मोरे यांच्यासह नगर परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते। की आपण जी पाणीपट्टी वाढ केलेली आहे त्याचं जस्टिफिकेशन देणं की आपण ही पाणीपट्टी वाढ का केलेली आहे हाच मुद्दा प्रामुख्याने घेऊन आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली होती। जेव्हा ही पाणीपट्टी दरवाढ आपण केलेली तेव्हा देखील आपण हा मुद्दा जनतेसमोर जाऊन मांडला होता, पण अजून काही लोकांनी याबाबत आम्हाला विचारणा केली असता आम्ही पुन्हा एकदा असं समजतो की जनतेने आम्हाला बहुमताने निवडून दिलेले आहे। त्यामुळे आमचं कर्तव्य आहे, आमची जबाबदारी आहे की जनतेला आपण जे काही करतोय आणि ते का करतोय ते मांडणं रोहाष्टमी नगरपालिका त्यांची जबाबदारी समजते। आपण सगळेच जाणतो की सुपर एल निनोचं संकट हे आपल्याला भेडसावत आहे आणि पाऊस त्यामुळे लांबणीवर गेलेला आहे। मेट्रोपॉलिटन सिटीज मोठ्या मोठ्या असतील, मग त्यात नवी मुंबई असो, मुंबई असो, पुणे असो, इथे पाणी टंचाई केली जात आहे आणि पाणी कपात देखील केली जात आहे। पण मला सांगायला खरंच समाधान वाटतं की रोहा अष्टमी नगरपालिका ही सातत्याने पाणी पुरवठा आपल्या नागरिकांसाठी करत आहे आणि पाणी पुरवठा करणं ही नगरपालिकेची नक्कीच प्राथमिक जबाबदारी आहे आणि ते असंच सतत करण्याचे प्रयत्न आमच्या परीने नक्कीच येणाऱ्या काळात देखील केले जातील। पण एक जागरूक नागरिक म्हणून रोहेकरांनी नेहमीच प्रशासनाला हेल्प केलेली आहे, नेहमीच प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे। तर मी पुन्हा एकदा सर्व रोहा अष्टमीकर नागरिकांना नम्रतेने विनंती करते की जे संकट आपल्याला भेडसावत आहे तुमच्या परीने देखील तुम्ही तुमचा सहभाग ह्याच्यात नोंदवून तुमच्या परीने पाणी बचत कसं करता येईल, जास्तीत जास्त झाडं कशी लावता येतील, त्याच्या व्यतिरिक्त आपले जे टाक्या असतील त्या ओव्हरफ्लो जाण्यासाठी फ्लोटिंग बॉल वगैरे लावणं म्हणजे 250-300 रुपयाचा तो खर्च असतो। प्रत्येक सोसायटीने ते लावून पाणी बचत करणं, तर अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती मी तुम्हाला करू इच्छिते।